नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता चिनू मनूने बनीला दादा म्हणून स्वीकारलेलं असतं. त्यांनी बनीला राखी बांधलेली असते आणि बनीने त्यांच्यासाठी एक इमोशनल नोट लिहिलेली असते ग्रीटिंग कार्डमध्ये. त्यामुळे त्या खूप भावूक झालेल्या असतात आणि बनी दादा आपली खरंच काळजी घेतो, त्याला आपण बहिणी म्हणून खूप आवडतो हे त्यांना कळलेलं असतं. ते आता बनीकडे येतात आणि रडायला लागतात आणि म्हणतात, बनी दादा सॉरी, आम्ही तुला खूप त्रास दिला ना, पण यापुढे आम्ही आता अजिबात तसं वागणार नाही आणि आपण आजपासून ना बेस्ट फ्रेंड. तिघेही आता रडायला लागतात. सगळ्यांना हे बघून खूप आनंद होतो. आकाश तिथे येतो आणि आकाश म्हणतो, चिनू म्हणून बनी रडायचं नाही, बाद झाला आता. आज छान दिवस आहे ना रक्षाबंधनाचा, त्यामुळे आता फक्त हसायचं. आता जयश्री म्हणते, बास झाला आता, झालं ना सेलिब्रेशन, चला आता आपापल्या रूम मध्ये जा. तेवढ्यात अवनी म्हणते, नाही आई, अजून बाकी आहे. म्हणजे काल वसुंधराचा वाढदिवस होता आणि आपण तो सेलिब्रेट केलाच नाहीये. आता माधव म्हणतो, हो वसुंधरा, तुला काय वाटलं, आम्हाला काहीच माहिती नाही, पण आमचं सगळं लक्षात आहे. अवनी म्हणते, वसुंधरा ये इकडे, पाटावर बस आणि ऑप्शन करून घे. वसू म्हणते, नाही, याची काही गरज नाही खरंच. अवनी म्हणते, अगं बस. आणि आता वसुंधरेचे सगळेजण ऑप्शन करत असतात. म्हणजे अवनी, जयश्री, वसुंधरा सगळ्यांच्या पाया पडते आणि जयश्री अवनीने वसुंधरेला गिफ्ट दिलेलं असतं. आणि वसू म्हणते, माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात खास असा वाढदिवस होता हा, मी कधीच विसरणार नाही. अवनी म्हणते, असे अनेक वाढदिवस तुला साजरे करायचे आहे आणि त्याची आता इथून सुरुवात होणार आहे. तर सगळेजण खूप खुश झालेले असतात. आकाशलाही खूप छान वाटत असतं की वसुंधरेचा वाढदिवस घरात कोणीही विसरलं नाही आणि तिलाही महत्व दिलं जातं या घरात. आता अखिलला तनयाचा फोन आलेला असतो. तो बाहेर येऊन तिच्याशी बोलत असतो. तेवढ्यात तिथे आदिती येते. तनया म्हणत असते, अखिल झालं का सेलिब्रेशन, कधी येतोस तू इकडे? अखिल म्हणतो, बेबी हो निघेनच मी आता, तू टेन्शन नको घेऊ. तनया म्हणते, अरे ये ना, मी केव्हाची वाट बघते तुझी. आदिती म्हणते, काका काही टेन्शन आहे का? त्यावर अखिल म्हणतो, मी जातोय, तुला इथे सगळं सांभाळून घ्यायचं, एवढं लक्षात ठेव. भास्कर तिथे येतो आणि म्हणतो, कुठे जातोयस तू? अखिल म्हणतो, अरे दादा, ते आपले क्लायंट नाही का, त्यांचा मुलगा येणार होता अमेरिकेवरून, तो आता आलाय, त्याला भेटायला जायचंय, मीटिंग आहे ना त्याच्यासोबत माझी. आता तिथे आकाशही येतो. आकाश म्हणतो, काय झालंय? त्यावर आता भास्कर त्याला सगळं काही सांगतो. भास्कर म्हणतो, एक काम कर ना, व्हिडिओ कॉलवर करूया ना आपण मीटिंग. अखिल म्हणतो, नाही रे, त्याला पर्सनली जाऊन भेटावं लागेल. मी जातो आणि बघतो काय ते. आणि अखिल तिथून जायला निघतो आणि तनाला त्याला भेटायचं असतं. इकडे वसू किचन मध्ये आलेली असते. आकाश म्हणतो, अरे वा, चहा ठेवताय का तुम्ही? आता आकाश वसुंधरेला मदत करत असतो. वसू म्हणते, तुम्ही काय करताय? असू द्या, मी करते सगळं. आकाश म्हणतो, राहू द्या, करतो मी तुम्हाला मदत. आता आकाश म्हणतो, तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं? वसुंधरा म्हणते, छान होतं गिफ्ट. त्यावर आकाश म्हणतो, पण माझं गिफ्ट छान होतं की घरच्यांनी दिलेलं? आता वसुंधरा विचारात पडते. ती म्हणते की मला जरा पाणी आणून देतात का? आकाश जातो, पाणी घ्यायला जातो. आकाश आधी हातामध्ये घेऊन मिठाई खात असतो आणि वसुंधरा पटकन तिकडे येते आणि मिठाईचा बॉक्स मागे लपवते. आकाशने पाणी आणलेलं असतं. आकाश म्हणतो, हे बघा, बाकी सगळं चालेल, पण मी जे गोड खात असेल ना त्याच्यामध्ये नाही यायचं. माझ्या गोडाशी मस्करी नाही करायची. वसुंधरा म्हणते, का, आता काय झालं? आणि वसुंधरा तिच्या हातातला तो बॉक्स त्याला देतच नसते. आता आकाश तिच्या मागे पळत असतो, पण वसुंधरा ऐकतच नसते आणि त्यांची चांगली गंमत चाललेली असते किचन मध्ये. एकमेकांच्या मागे ते धावत असतात. वसू म्हणते, मी नाही देणार. तुम्ही का माझी मस्करी करता आणि माझं नाव घेताय, मग मी नाही करू शकत का तुमच्यारी? आता इकडे चिनू मनू बनी एकमेकांसोबत खेळत असतात. त्यांचा मस्त खेळ रंगलेला असतो. चिनू मनू एकमेकांशी भांडत असतात. आता बनी म्हणतो, ए भांडायचं नाही या एकमेकांमध्ये. आता मनू चिनूच्या हातातला ट्रक घेते आणि फेकून देते. तिकडून जयश्री येत असते आणि तिच्या पायाजवळ तो पडतो. बनी आता तो ट्रक घ्यायला येतो. तो ट्रक उचलतो आणि जयश्रीला म्हणतो, आजी बघ ना, चिनू मनूने मला किती छान राख्या बांधलाय, मी या वर्षभर काढणार नाही, मला खूप आवडलाय. जयश्री आता तिथेच मान डोलवत असते. चिनू म्हणते, दादा ये ना लवकर इकडे, आपण खेळूया. आता परत बनी जातो आणि ते तिघेही खेळायला लागतात. इकडे वसुंधरा आणि आकाश यांचा सुद्धा खेळ सुरूच असतो आणि आकाशची फेवरेट मिठाई वसुंधरा त्याला देतच नसते आणि आकाश सुद्धा मागे हटत नसतो. तोही वसुंधरेच्या मागे पुढे करत असतो. आता आकाश वसुंधरेला पकडतो, तिचा हात धरतो आणि आणि तिच्या हातामध्ये जो मिठाईचा बॉक्स असतो त्याच्यातून मिठाई काढतो आणि तिला खायला देतोय असं तो दाखवतो, पण स्वतःच खातो. आता वसुंधरा गालातल्या गालात हसायला लागते. तिकडनं अवनी सगळं काय बघत असते आणि तिला सुद्धा हे सगळं ऑकवर्ड वाटतं. ती तिथून निघून जाते. बनी आता म्हणतो, ए चिनू म्हणू, हा खेळ ना आता बोर झालाय, आता आपण दुसरा खेळ खेळूया. बनी म्हणतो, आपण आता हॅपी बर्थडे खेळायचं का? चिनू म्हणून म्हणतात, हो. आता बनी तिथे 2 कॅन्डल आणतो. तो म्हणतो, एक मी पेटवणार आणि एक चिनू तू पेटव.
आता त्याची कॅन्डल पेटवून होते आणि चिनू सुद्धा कॅन्डल पेटवायला लागते आणि ती आगपेटीची काडी साईडलाच टाकते आणि ती तिच्या ओढणीवर जाऊन पडते आणि ओढणी जळायला लागते. तेवढ्यात मनू म्हणते, ए आग लागली. सगळेजण ओरडायला लागतात. चिनू मनू म्हणतात, बाबा लवकर या, आग लागली. आता वसुंधरा आणि आकाश आणि बाकीचे सगळे ते धावत येतात, पण त्याआधी बनीने चिनूच्या ओढणीवरती आपला हात ठेवून ती आग विझवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तो करत असतो. तेवढ्यात वसू येते, तिच्या अंगावरची ओढणी काढते आणि फेकून देते. बनीच्या हाताला भाजलेलं असतं. आकाश आता म्हणतो, बनी अरे तुझ्या हाताला काय झालं बघू दे. आता भास्कर म्हणतो, अवनी जा लवकर गार पाणी घेऊन ये. अवनी सुद्धा ते घ्यायला जाते. मनू पटकन उठते, पळतच जाते आणि क्रीम घेऊन येते आणि त्याच्या हातावरती लावायला लागते. हे सगळं बघून आकाश आणि वसुंधरा तिच्याकडे बघतच राहतात. त्यांनी बनीला आपला भाऊ मानलेलं असतं आणि त्यात तसं वागतही असतात, त्याची तशी काळजीही घेत असतात आणि बनीने सुद्धा त्याचं कर्तव्य पार पाडलेलं असतं. त्यांनी चिनूचा जीवच वाचवलेला असतो असं म्हटलं तरी चालेल आणि स्वतःच्या हाताची पर्वा न करता. आता चिनू वसुंधरेच्या कुशीत जाऊन रडायला लागते. वसुंधरा तिला शांत करत असते आणि इकडे आकाश बनीची काळजी घेत असतो. मनू सुद्धा बनीची काळजी घेत असते. आता माधव म्हणतो, पण हे सगळं झालंच कसं? जयश्री म्हणते, वसुंधरेला विचारा ना, इथेच होती ती, तिला काळजी नाही घेतायत का, लक्ष नाही देतायत मुलांकडे? माधव म्हणतो, तिला बोलण्याची काही गरज नाहीये, तू पण होती ना इथे, मग तुला नाही लक्ष देता आलं का मुलांकडे? आकाश म्हणतो, बाबा आता का भांडताय तुम्ही? इथे एवढा मोठा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय, तुम्ही भांडू नका प्लीज. आता आकाश म्हणतो, बनी असं कसं काय तू आगीमध्ये हात टाकला रे? त्यावर बनी म्हणतो, बाबा मी काय करायला हवं होतं मग? चिनूला भाजलं असतं मग काय झालं असतं? मी त्यांना आत्ताच प्रॉमिस केलंय की मी त्यांची काळजी घेईल आणि त्यांचं रक्षण करेल, त्यामुळे मी तसं करायला नको हवं होतं का, सांग मला. आकाश म्हणतो, अरे पण तुझा हात भाजला ना. बनी म्हणतो, काही नाही झालंय मला, चिनूच्या राखीने माझं रक्षण केलं आहे, मी नेहमी त्यांचं रक्षण करेल आणि माझ्या बहिणींना काहीच होऊ देणार नाही. आता हे सगळं बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. बनी इतकं शहाण्यासारखं वागत असतो, त्याचं प्रॉमिस सुद्धा त्याने पूर्ण केलेलं असतं. हे बघून खरंच सगळ्यांना खूप त्याचं कौतुक वाटत असतं. आता चिनू, मनू, बनी आणि आदिती एकमेकांना घट्ट मिठी मारतात. चिनू म्हणते, बनी दादा तू नसता तर काय झालं असतं आज माझं? बनी म्हणतो, जाऊ दे ग, पण मी तुमच्या सगळ्यांमध्ये दाबला जातोय, बाजूला व्हा ना तुम्ही, जरा मला श्वास घेऊ द्या. आता त्याचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसायला लागतात. चिनू म्हणते, बाबा चल आपण सगळ्यांचा मिळून एक सेल्फी घेऊया. आता आपल्या सेल्फीमध्ये अजून 2 मेंबर ऍड झाले, बनी दादा आणि आई. आता आकाश सगळ्यांचा फोटो काढतो, म्हणजे सेल्फी घेतो आणि सगळेजण हसायला लागतात. इकडे आता शार्दूल प्रॉपर्टी एजंटला भेटलेला असतो आणि त्याला खूप बोलत असतो आणि म्हणत असतो, त्या आकाश ठाकूरचं प्रॉपर्टीचं काम होऊ नये म्हणून मी तुला पैसे दिले होते ना, आणि तू काय करतोयस? त्यावर तो एजंट म्हणतो, अहो चालू आहे माझे प्रयत्न, म्हणजे एखादे खोटे जमिनीचे कागदपत्र असतील ना, त्यांना आपण लिगली दाखवू शकतो, पण आकाश ठाकूरांचं पेपर वर्क इतकं स्ट्रॉंग आहे ना की त्यांना आपण लवकरात लवकर असं काही करू नाही शकत. त्यावर आता शार्दूल खूपच चिडतो आणि म्हणतो, प्रयत्न करायचे नाही, काम करून झालंच पाहिजे, एवढं लक्षात ठेव. मला आता आकाश ठाकूरला ना असं अडकवायचं आहे की विचारूच नको. त्याची खूप मोठी स्वप्न आहे ना, की त्याला करोडोचा बिझनेस करायचा आहे, एवढं मोठं इव्हेंट व्हेन्यू तयार करायचंय. करू दे, त्याला उड्या मारू दे, पण मी त्याला खूप मोठ्या अडचणीत आणणार आहे आणि त्याचं राहतं घर त्याच्याकडून हिसकावून घेणार आहे आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला रस्त्यावर आणणार आहे. आता मुलं अदितीच्या रूम मध्ये आलेली असतात आणि मजा मारत असतात. अवनी त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. जयश्री म्हणते, आता ह्यावेळेला आईस्क्रीम का अवनी, कशाला आणतेस? माधव म्हणतो, जाऊ दे ग, एखादा दिवस चालतं. आता वसुंधरा येते आणि वसुंधरा सुद्धा चिनू, मनू आणि बनीला काय हवं नको ते बघत असते. जयश्री म्हणते, आम्ही आहोत आई, ते काळजी घ्यायला, तुला काही गरज नाहीये एवढी काळजी करण्याची. आणि मी काय म्हणते, बनीसाठी वेगळी रूम आहे ना स्पेशल, मग त्याला तिकडे जाऊ दे झोपायला. माधव म्हणतो, अगं राहू दे ना इथे, सगळी मुलं मिळून मजा मारताय, त्याला सुद्धा राहू दे इथे. आणि आदिती ते सगळे काय, त्यांची लहान मुलांची पार्टी असते ना, ती करताय. आदिती सांगते, आता त्या पार्टीत आम्ही काय काय करणारे वगैरे, आम्ही पिक्चर सुद्धा बघणारे असं ती सांगते. त्यावर आता चिनू म्हणते, आपण हॉरर मूवी बघूया का? जयश्री म्हणते, नाही नाही, तुम्ही लहान आहात, असं काही बघायचं नाही. त्यावर त्या म्हणतात, काही नाही गाजी, आम्हाला आवडतं आणि आम्ही बघू. बनी म्हणतो, काही होणार नाही त्यांना, मी आहे ना, मी माझ्या बहिणींना घाबरूच देणार नाही. आता आदिती म्हणते, तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, तुम्हा मोठ्या माणसांमुळे ना आम्हाला खूप डिस्टर्बन्स होतोय. आणि ती सगळी मुलं आता मोठ्यांना बाहेर काढत असतात. आता वसुंधरा सुद्धा बाहेर येते. जयश्री बाहेरच उभी असते. ती म्हणते, तुझं काय काम आहे आता इथे, जा आता, आकाश ना वाट बघत असेल. आता वसुंधरा लाजते आणि म्हणते, हो आई जाते मी. माधव आता हसायला लागतो. माधव आणि जयश्री आता त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात. माधव म्हणतो, जयश्री आज खऱ्या अर्थाने ना मला खरंच खूप प्रसन्न वाटतंय ग, म्हणजे घर कसं भरलंय बघ ना. म्हणजे आधी सुद्धा बणी होता इथे, पण चिनू म्हणून त्याच्याशी नीट वागत नव्हत्या.
पण आज चिनू म्हणून बनीला फायनली ऍक्सेप्ट केलं त्यांचा भाऊ म्हणून. आणि मुलांचा हा दंगा, ही मस्ती सगळं काही ना मी मिस करत होतो. आता ते सगळं बघायला मिळतंय ना, मला खूप छान वाटतंय. देव करो आणि यांच्यातला हा संबंध, यांच्यातली अशी मैत्री आणि भाऊ बहिणींचं प्रेम असंच टिकून राहू दे आणि सगळं काही छानच होऊ दे. जयश्रीला आता खूप राग आलेला असतो. ती रागारागात उठते आणि कपाट उघडते. माधव म्हणतो, या बनी आणि वसुंधरेमुळे ना आपलं कुटुंब अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. जयश्री आता रागारागात कपाटातून फाईल काढत असते आणि त्या फाईल मधला एक एक कागद ती काढून बाहेर फेकते आणि खूप संतापलेली असते. माधव तिकडे येतो आणि म्हणतो, जयश्री काय झालंय? जयश्री म्हणते, हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे. घ्या आणि त्या बनीच्या घशात एकदाची जाऊन घाला, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगून ठेवते, हे जे का तुम्ही एवढं मोठं घर बांधलंय, एवढी मेहनत घेतलीये, एवढी प्रॉपर्टी कमवलीये, आकाश सुद्धा एवढा मोठा बिझनेस करतोय, पण या सगळ्या गोष्टींवर ना माझ्या खऱ्या नातवाचा हक्क आहे, एवढं विसरू नका. आणि त्या बनीच्या घशात मी हे सगळं जाऊ देणार नाही. माधव म्हणतो, जयश्री तुझं डोकं बिकं फिरलंय का? भानावर ये जरा. जयश्री म्हणते, माझं नाही, तुमच्या सगळ्यांचं डोकं फिरलंय. तुम्हाला आपल्या घराच्या खऱ्या वारसाची काही पडलेलीच नाहीये. मी किती स्वप्न पाहिली होती की माझ्या नातवाला असं खेळेल, असं वाढवेल, पण माझ्या स्वप्नांची देखील कोणाला काही पडलेलीच नाही. तुम्ही सगळेजण त्या बनीला वारस करायला निघाला आहात ना, होऊ दे तुमच्या मनासारखं. माझ्या मुली काय जातील उद्या लग्न करून ह्या घरातून निघून, मग सगळं त्या बनीच्या घशातच जाणार. आणि जयश्री रागारागाने सगळं बोलत असते. माधव म्हणतो, अगं तुला कळतंय का तू काय बोलतेय? कुठला नातू, कसला नातू? माधव म्हणतो, जयश्री जरा स्वप्नांच्या जगातून बाहेर ये आणि वास्तविकता बघ डोळ्यांनी. त्यावर जयश्री म्हणते, हो तेच बघायला मी तुम्हाला सांगते. माधव म्हणतो, अगं आपल्याला चार ऑलरेडी छान नातवंड आहे, त्यांच्याकडे बघ जरा. जयश्री म्हणते, चार नाही हा, तीनच. त्यापैकी एक जो आहे ना तो रानडे आहे. हे का बघत नाही आहात तुम्ही? माधव म्हणतो, जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात ना मला काही इंटरेस्ट नाहीये. तुझ्याशी डोकं लावायलाच नको. आणि तो जायला लागतो. त्यावर जयश्री त्याला अडवते आणि म्हणते, थांबा, माझी अशी टाळाटाळ करायची नाही आणि माझ्या प्रश्नांचं उत्तर देखील द्यायचंय. मला सांगा, तो अन्वय रानडे म्हणजेच बनी आपल्या घराचं नाव कसं पुढे नेणार आहे? त्यावर आता माधव म्हणतो, जयश्री तू अशी नव्हतीच ग. तुझे असे विचार छोटे विचार नव्हते. तू हे विसरली का? आपल्याला 3 नाती आहे आणि त्या तिघेही समर्थ आहे आपल्या घराचं नाव पुढे न्यायला. त्यासाठी नातूच हवा असं कशाला असायला हवं ना? तुझा प्रॉब्लेम काय आहे मी सांगतो. तुझा प्रॉब्लेम हा आहे की तुझ्या मनात त्या 10 वर्षाच्या निरागस मुलाविषयी ना कडवटपणा आहे आणि तो कडवटपणा आधी बाहेर काढ. तुला नातू हवाय ना, पण आहे त्या नातवाचाच तू रागराग करतेस. वेळीच सावर, नाही तर आपली जवळची माणसंच ना आपल्याला सोडून जातील, हे लक्षात ठेव. जयश्रीला आता भीती वाटायला लागते आणि माधव जे काय बोलतोय ते खरं तर नाही होणार ना, असा ती विचार करत असते. माधव म्हणतो, माझ्या चांगल्या मूडचा ना तू सत्यानाश केला आणि तिथून निघून जातो. इकडे जयश्रीला स्वतःचीच लाज वाटत असते आणि ती रडायला लागते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.